पासून 2025 ते 26 या सालापासून राज्यात आदिशक्ती अभियान राबविण्यासाठी ग्रामस्तरीय समित्यांना आदिशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश आहेत। आता या आदिशक्ती अभियानाचा जो उद्देश आहे तो उद्देश काय आहे तर ह्या 2025 ते 26 या आर्थिक वर्षामध्ये ग्राम चळवळीमधून महिलांच्या समस्यांचे महत्त्व जाणून घेणे। आजच्या या सभेचं महिलांच्या दृष्टीने सुद्धा विशेष असं महत्त्व आहे। नाही आम्हाला मी जसा विषय पुढे आदिशक्ती अभियानाचा उद्देश ग्राम चळवळीतून महिलांच्या समस्यांचे महत्त्व जाणून घेणे व महिलांच्या आरोग्य समस्यांचे संवेदनशीलपणे निवारण करणे, कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याकरिता सक्षम समाज निर्माण करणे, भेदात्मक सरणीला आव्हान देऊन किशोरवयीन मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढविणे व बालविवाह मुक्त समाज निर्माण करणे, लैंगिक शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करून हिंसाचार मुक्त कुटुंब व समाज निर्माण करणे व अनिष्ट रूढींचे निर्मूलन करणे, महिला नेतृत्वाला सक्षम करून पंचायत राज पद्धतीमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे, महिला किशोरी यांना शिक्षण, रोजगार, निर्णय व हक्क यामध्ये समान संधी निर्माण करून शासकीय योजनांचा लाभ व स्वयंरोजगाराच्या संधीच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीची संकल्पना राबविणे, म्हणजे जसं बचत गटांच्या मार्फत। आता हे अभियान राबविण्यासाठी जी समिती आणि अशासकीय सदस्य निवडीचे जे निकष आहेत, आता ही जी समिती आजच्या सभेच्या माध्यमातून आपल्याला निवड करायची आहे, ही समिती येत्या आर्थिक वर्षामध्ये हे जे आपण उद्देश अभियानाचे वाचले या उद्देशांवर ही समिती कार्यरत राहील आणि ह्या समितीने ही समिती जी आपल्याला निवडायची आहे त्याच्याकरता जे निकष लागतात सदस्यांना ते निकष आपल्या समोर वाचन करतो। सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामस्तरीय समिती स्थापन करणे, महिला व बालकल्याण क्षेत्रामध्ये किमान 3 वर्षे उत्कृष्ट उल्लेखनीय कार्य केलेली महिला असावी, महिलांच्या समस्या प्रश्नांबाबत जाणीव व संवेदनशीलता असावी, बालविवाह प्रतिबंध, बालमजुरी प्रतिबंध, हुंडा निर्मूलन, कौटुंबिक हिंसाचारात प्रतिबंध, बालकांचे व महिलांचे लैंगिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण प्रतिबंध, कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळात प्रतिबंध, अनैतिक व्यापार प्रतिबंध, आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा, शिक्षण व व्यवसाय प्रशिक्षण, आर्थिक सक्षमता यासारख्या कार्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेली महिला असावी, महिलेवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नसावा। 6 नंबरला आहे ग्रामस्तरीय समितीमध्ये 2 सदस्य महिला दूत, ग्रामदूत समितीची सदस्य 1 महिला दूत असेल व 2 पुरुष सदस्यांपैकी 1 पुरुष सदस्याची निवड ग्रामदूत म्हणून करावी। महिला दूत, ग्रामदूत तसेच ग्राम स्तर समितीच्या